माझा आवडता प्राणी ससा. मराठी निबंध. एक शांत सायंकाळ होती. बागेच्या कोपऱ्यात हिरव्या गवताच्या चादरीवर एक छोटासा पांढरा गोळा चंचलपणे उड्या मारत होता. त्याचे लांब लचक कान हवेत थरथरत होते, डोळे मातीच्या गोळ्यासारखे चमकत होते आणि लहानशी पुरकी नाकाची हालचाल मनाला भुरळ घालणारी होती. तो होता ससा, माझा आवडता प्राणी, ज्याचे कोमल अस्तित्व माझ्या हृदयाला अजरामर स्पर्श देत. हा फक्त एक प्राणी नाही, तर निसर्गाच्या गोळ्यावरील एक सजीव कविता, निसर्ग सजगतेचे प्रतीक, माझ्या बालपणीचे एक गोड आठवण आहे. सजाचं रूपक मनोहर आहे. त्याचं मऊ रेशमी रोवर पांढरा करडा तपकिरी किंवा काळ्या हातात घेतल्यावर किती सुकुमार वाटतं. त्याचे कान लांब केवळ ऐकण्यासाठीच नसतात, तर भावना व्यक्त करण्याचं साधनही असतात. भीती वाटल्यास ते मागे अडकतात, आनंद झाला की पुढे उभा राहतो. त्याचे डोळे गोल चकाकणारी, कुतूहलाने भरलेले, जणू दोन प्रश्नचिन्ह जगाकडे टाकत असतात. आणि त्याची लहानशी छेपटी जिवंतपणाचा ध्वज म्हणून वर खेचलेली त्याच्या चंचल स्वभावाची साक्ष देत असते. पण ससा केवळ सुंदर नाही, तर अत्यंत चपळ आणि मनोरंजकही आहे. तो हवेत उंच उड्या मारतो, जणू गवतावर नाचत जातो. त्याच्या मागे धावताना त्याच्या उडी तो लयबद्ध ताल आणि गंमत अनोखी वाटते. गाजर खाताना तो छोटासा आवाज, त्याच्या लहान पंजांनी ती पकडण्याची विलक्षण कला आणि जोरजोरात चालताना डोके हलवण्याची हालचाल, हे सर्व पाहणं एक आनंद आहे. त्याचं सतर्क राहणं, कान टरकावून ऐकणं, कुठल्याही सावधगिरीचा आवाज आला की तत्परतेने सज्ज होणं, हे त्याच्या जगण्याचा जिद्दीचं घोतक आहे. ससे नैसर्गिक शास्त्र हे खुल्या मैदानाचं गवताळ प्रदेशात असतं. ते बिळात राहतात, जिथे त्यांना सुरक्षितता वाटते. त्यांचं जीवन सोपं पण धोक्यांनी भरलेलं असतं. शिकारी प्राणी आणि निसर्गातील असून तलवण त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतं, पण मागेही त्यांची प्रजनन क्षमता आणि जगण्याची ऊर्जा ही निसर्गाच्या जीवनशक्तीची साक्ष देत. मादी ससा आपल्या पिलांना अतिशय काळजीपूर्वक वाढवतो, त्याचं रक्षण करतो, जणू ममतेचा एक नजराणा देत असते. माझ्या सशाबरोबरचा सहवास हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. लहानपणी आजोबांच्या गावी एक पाळीव ससा होता. त्याला स्नोबॉल म्हणत असू. त्याच्याबरोबर खेळणं, त्याला गाजर खाऊ घालणं, त्याचं मऊ रोवर हाताने फिरवून त्यात एक विचित्र समाधान वाटत असे. तो माझ्या पायाशी येऊन बसत असे, डोके लावून घेत असे. त्याच्या निरागस डोळ्यातून बोलणारी मूक भाषा मला शांततेचा धडा शिकवत असे. त्याच्या सहवासाने मला प्राण्यांच्या जगाची काळजी, त्यांच्या भावना आणि त्यांच्या सुरक्षितेबद्दल जाणीव झाली. एका छोट्याशा प्राण्यातही किती मोठं हृदय असू शकतं हे त्याने शिकवलं. म्हणूनच ससा हा माझा आवडता प्राणी आहे. तो केवळ प्राणी नसून एक भावनिक ठेवा आहे. त्याचं कोमल अस्तित्व, निरागस चंचलपणा आणि जीवनाला सहजतेने सामोरे जाण्याचं धैर्य हे मला प्रेरणा देतं. आणि आठवणीच्या पानावर एक जिवंत रेखाचित्र आहे, ज्याच्या प्रत्येक घडीत आवाज, प्रत्येक चाव्यात आवाज, प्रत्येक भित्रेपणात डोळ्याचा भाव माझ्या मनात कोरला गेला आहे. ससा हा निसर्गाच्या कोमलतेचं प्रतीक आहे, जो आपल्याला सांगतो की जगणं हे सोपं आणि सुंदर असू शकतं, थोड्या भीतीने आणि भरपूर उत्साहाने. तू माझ्या हृदयात एक मऊ, उबदार आणि कायमस्वरूपी जागी राहील आहे. एक सुंदर आठवण, एक मित्र आणि निसर्गाच्या नाजूक संतुलनाचे एक मौन दूत. त्याच्या सुहास सुंदर अस्तित्वाने माझ्या आयुष्याला मऊपणाचा स्पर्श दिला आहे आणि तो माझ्या हृदयात कायमस्वरूपी घर करून राहिला आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.